नमस्कार. आज रामनवमी. तर रामनवमी ही आपल्या हिंदू धर्मातील एक असा सण आहे आणि असा विशेष दिवस आहे ना, त्या दिवसाची भरपाई कोणताच दिवस देऊ शकत नाही. कारण की ह्या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झालेला आहे आणि तो जन्म चैत्र महिन्यातील नवमीला झालेला आहे. हा सण आपण का बरं साजरा करतो? ह्या दिवशी बरेचसे लोक उपवास पण करतात. श्रीराम म्हणजे सत्य, अहिंसा, तसेच एकनिष्ठ पती कसा असावा, तर उदाहरण म्हणजे श्रीराम. तर मग आपण सहज म्हणतो की श्रीरामासारखा पती नक्की लाभावा. कारण की एक पत्नी आणि एकनिष्ठ राहिलेला जर कोणता देव असेल ना, तर फक्त श्रीराम आहे. कारण श्रीरामासारखं एकनिष्ठ राहणं कोणालाही जमणार बी नाही ते. आणि श्रीराम हे आता जर नसते ना, तर आपल्याला रामायण कळलेच नसते, बरोबर आहे की नाही? म्हणून श्रीरामामुळे आपल्याला विशेष अशा सत्यावर चालण्यासाठी किती कसोटी आणि किती संकट येतात, हे मेन उदाहरण म्हणजे रामायण. म्हणजे स्वतः प्रभू विष्णूचा अवतार असताना सुद्धा त्यांनी मानवतेचा जो अधिकारी तोच घेतला. देवाचा अधिकार त्यांनी कधीही घेतला नाही. स्वतः मानवी रूप घेऊन स्वतः मानवी रूपातलेच लढले आणि अखेर विजय मिळाले. म्हणजे त्यांच्याकडनं काय शिकायचं? असत्यावर आपल्याला जर विजय घ्यायचा असेल ना, तर सत्य हेच पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जेवढं आपल्याला लढता येईल तेवढं लढायचं. कारण की शेवटी विजय हा नेहमी सत्याचा होत असतो. म्हणून आपण हा सण का साजरा करतो? आणि आपण तर आपल्या मुलाला हे विशेष महत्त्व सांगूनच दिलं पाहिजे. कारण की हा सण म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील काही विशेष आहे, बरोबर आहे की नाही? ह्या दिवशी शक्यतो सगळेच भगव्या कलरचेच कपडे घालतात. कारण की विजयाची गुढी आपल्यासाठी श्रीरामाची, बरोबर आहे की नाही? म्हणून सगळेच भगव्या कलरचे कपडे घालतात, श्रीरामाचा जय जयकार करतात. तसे मंदिरामध्ये कीर्तन, प्रवचन, कुणी रामलीला पण करतं. म्हणजे ज्याच्याच्याने जमम तशी ती सगळे श्रीरामाची सेवा करून घेतात. म्हणून कधी पण हा उपवास पकडावा. दुपारी 12 वाजता जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे उपवास किती वाजेपर्यंत पकडायचा हा त्याच्या बुद्धीवरती असतो. उपवास पकडायचा, श्रीरामाचं भजन कीर्तन, तुम्हाला नामस्मरण गायचं. कारण की जगामध्ये कोणतंच नाव सत्य नाही आहे. फक्त सत्य नाव असेल ना, ते फक्त जय श्रीराम. कारण की आपण जेव्हा अंत्यकाळी मरतो ना, त्यावेळेससुद्धा एकच वाक्य बोललं जातं, राम नाम सत्य आहे. म्हणजे ह्या जगामध्ये सगळं काही खोटं आहे, फक्त एकच नाव सत्य आहे, ते म्हणजे श्रीरामाचं. म्हणून त्यांच्यासारखं वागायचं शिका. त्यांच्याकडून बरंचसं काही घेण्यासारखं आहे ते पण घ्या. आणि आपल्या आईची, आपल्या वडिलांची सेवा कशी केली ती पण बघा. आणि मेन म्हणजे विशेष आहे की देव जरी असले तरी पण त्यांच्या पत्नीला, त्यांच्या आईला, त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या वडिलाला कोणालाही वनवास सुटलेला नाही, हे नक्की लक्षात ठेवा, आहे ना?